माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अनन्या अतुल कुलकर्णी, इयत्ता दुसरी, तुकडी भगतसिंग. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घरासमोर आले आणि म्हणू लागले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने थाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर शांतपणे पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए ए पोरा, इकडे इकडे इकडे. संन्यासाचाच पोरगा ना रे तू? भिक्षा पाहिजे का तुला? ये इकडे. हे घे थोडंसं पीठ. आणि पीठ म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी ओढली आणि म्हणाले, अरे थांब थांब, या भाकऱ्या पण घेऊन जा. आणि भाकऱ्या म्हणून शेण्याच्या गौऱ्यास दिल्या. काय डोळे फाडून काय बघतोय? चल निघ, भिक्षा पाहिजे. संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली होती. ही मूर्ती तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण. ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. तेवढ्यात तिला चाहूल आली की ज्ञानदादा आलाय. तिने पटकन रामरक्षा उरकली आणि तिच्या भावांसाठी पानं मांडली. सोपान आणि निवृत्ती येऊन बसले. त्यावर तिने विचारले, हे काय, ज्ञानदादा कुठे? त्याला भूक नाही म्हणतोय तो. सोपानाने उत्तर दिले, भूक नसायला काय झालं? थांब, मीच त्याला बोलवून आणते. असं म्हणून मुक्ताई खोपट्यात गेली. हे खोपट म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचलेल्या जागी लहर येईल तेव्हा तो जाऊन बसायचा. अरे, दादाची झोळी इथेच दिसते. अरे अगं बाई, ह्याच्यात तर माती दिसते. आणि शेण्याच्या गौऱ्या? कोणा दुष्टाने असं केलं असेल? म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसलाय. ए ज्ञानदादा, ताटी उघड ना, ताटी उघड ना ज्ञानदादा. ज्ञानदादा, ऐकलंस? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कोणी वाईट वागलं तर त्याला माफ करावं असं तूच म्हणतोस ना? आणि आज स्वतःच राबून बसलायस. अरे, या झोळीमध्ये माती टाकणाऱ्याची बुद्धी भ्रष्ट झाली असेल म्हणून तू का कष्टी होतोयस? अरे, शेत उगवतं तेव्हा तिथे तण असायचंच. फूल फुलतं तिथे काटे फुटायचेच. केवढा फुलतो तिथे नाक निघायचेच. असं काय रे दादा? हे सारे जग जरी आगीसारखे दहाक झालं तरी संतांनी पाण्यासारखे शीतल असायला हवं. पाण्यासारखं शीतल असायला हवं. तुम्हा संतांवर तर खूप मोठी जबाबदारी आहे. दाताने जीभ चावली तर कोणी 32 तोडतं का? अरे, या उर्मट लोकांमुळे साऱ्या जगावर रुसायचं. तुम्ही अवघ्या विश्वाला तारायला हवं. हे मी सांगायला हवं का दादा तुला? ए दादा, अरे दमले रे मी, पाय दुखले माझे. क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारे हे दिनदुबळ्या लोकांसाठी दार उघड. अंधारात चाचपणाऱ्या क्षमाशासाठी दार उघड. तुझं समर्थ दाखवण्यासाठी दार उघड. ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दार उघड. दादा दार उघड, दादा दार उघड. मुक्ताई विश्व कल्याणासाठी घालीत असलेली साद ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्यात पसरलेली नैराश्य दूर केली होती. त्यांनी धावत येऊन दार उघडले. दारात उभे असलेल्या मुक्ताईंनी त्यांना उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी गुरु बनली आहेस. तू मला संतांच्या ठायी असलेल्या गुणांची आठवण करून दिली आहेस. खरोखरच मुक्ताई एवढ्या लहान असून सुद्धा ते ज्ञानेश्वरांच्या गुरु बनले.
आपणही मुक्ताईसाठी प्रार्थना करू. सर्वे सुखिनः सन्तु 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 सर्वे निरामया. धन्यवाद.